कुणी आहे का? एक्सक्यूज मी सर. मग कुणीच नाहीये इकडे. कुठे आलीयस तू लीला? मीच नाही. मीच कशी नाही इकडे? हाय, कुठे अडकलीस तू? किती रेंजही नाही इथे, तर कोणाला फोन करायची सोय? हा बोला. हो तुम्ही निघालात की मला कॉल करा, मी गाडी पाठवतो. ओके बाय. हे विधी होईपर्यंत हे चेहऱ्यावरून घ्यायचं. हा नाही 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 ताई नाही. अगं काय आहे हे काय असं डोकं झाकून बसू मी माझ्या लग्नाला? अगं असं नाही ताई, बघ आयुष्यात एकदाच होतं लग्न आणि ते काय असं चेहरा लपवून करायचंय का मी? तर आधीच हे जे माझ्याशी धड काही बोलत नाही, त्यातून म्हणजे लग्न करताना पण त्यांना माझा चेहरा बघायचा नाही, हो ना? असं नाही. तुला माहितीये ताई माझी केवढी स्वप्न होती ते. मला वाटलेलं की एजंटशी लग्न केल्यावर माझं आयुष्य असं पूर्ण बदलून जाईल ग, खूप छान होईल, मी अशी मस्त फेमस होईन, माझे फोटोज छापून येतील सगळीकडे एजंट बरोबर, मग मी बिझनेसमन द अभिराम जहागीरदार यांची बायको म्हणून ओळखली जाईन, खूप फेमस होईन. पण हे काहीही होत नाहीये. आणि इथे तर काय आता हे असं चेहरा झाकल्यावरती कोणाला कळणार पण नाही की एजंटचं लग्न माझ्याशी होत आहे की कुठल्या पुतळ्याशी होत आहे. मला माहितीये तुझी खूप चिडचिड होते, पण एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी अशा छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतात. अगं एजंटशी लग्न होणार आहे तुझं, मग एकदा लग्न झालं की हवे तेवढे फोटोज काढ ना. 3 सुना असणार आहे तुला, केवढे लाड होणार आहे तुझे माहितीये का? एजंटच्या राज्यावरती राणीसारखी राहशील तू, राणीसारखी. आता फक्त माझं तेवढं ते ऐक. श्वेता, लक्ष्मी सांगते ते बरोबरच आहे. उगीच ना तू छोट्या छोट्या गोष्टींवरून मूड खराब करून घेऊ नकोस. चल लवकर तयार हो. हं? फक्त विधी संपेपर्यंतच चेहऱ्यावरती घ्यायचं. एकदा का लग्न झालं ना की तू हवे तेवढे फोटो काढ, आणि तू काढलेले प्रत्येक फोटोज मी पेपरमध्ये छापून आणेन. ती जबाबदारी माझी. मग तर ठीक आहे. हा? चल आता मुहूर्ताची वेळ जवळ येते, लवकर तयार हो. काकू हिला लवकर तयार कर. हो करते करते करते. आणि चेहऱ्यावरून घ्यायचं विसरू नकोस. हा मी वाट बघते. बिचारी श्वेता, आता एजंटशी उघड्या चेहऱ्याने लग्न करता येत नाहीये म्हणून रडते. पण थोड्याच वेळात तुला कळणार आहे की तुला एजंटशी लग्नच करता येणार नाही. तेव्हा रडायला काहीतरी शिल्लक ठेव. एजे, तुमच्या तिन्ही सुनांनी खूप हौसेने या लग्नासाठी तयारी केली आहे. श्वेता त्यांची सासू होणार म्हणून खूप खुश आहेत बिचाऱ्या. पण तुमची लग्नगाठ श्वेताशी नाही, लीलाशी बांधली गेली आहे. आणि ही गाठ स्वर्गात नाही, या विक्रांतच्या डोक्यात बांधली गेली आहे. आता हे प्यायल्यावर तुमची सो कॉल्ड होणारी बायको रूमच्या बाहेरच पडू शकणार नाही, आणि मग तिची जागा लीला घेईल. आता ह्या क्षणी मला सगळ्यात जास्त वाईट तुमच्या त्या सुनांचं वाटतंय. लग्नाच्या मांडवात त्या लीलाचा चेहरा पाहतील तेव्हा किती धक्का बसणार आहे त्यांना. आणि तुमच्या चेहऱ्याचा तर मी फोटो काढून फ्रेम करणार आहे. मला उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाचा उद्ध्वस्त झालेला चेहरा मला आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे.
नमस्कार. आय एम सो सॉरी मी असं न विचारताच आत आलो म्हणून. तुम्ही काही महत्वाचं बोलत? हो, नाही काही नाही, या ना प्लीज. हा प्रसाद, गुरुजींनी मला तुम्हाला हा प्रसाद द्यायला सांगितलाय. अहो, नाही काय झालं? नाही म्हणजे हे तुमच्यासाठी नाहीये, हे फक्त श्वेतासाठी आहे. मी विसरलोच. मला गुरुजींनी सांगितलं होतं की नवरा नवरीने एकमेकांचं उष्ट दूध प्यायला ना की त्यांच्यातलं प्रेम वाढतं म्हणून. कामाच्या वेळी नेमकी गायब होते. मेहंदीच्या वेळी जशी पळून गेली होती तशी आता परत पळून गेली की काय? काय जळला, रोग लागला हिला पळून जाण्याचा? काय? इन्स्पेक्टर विक्रांतला फोन करते. म्हणून हे फक्त श्वेता तुझ्यासाठी. काय आहे? इन्स्पेक्टर विक्रांत, ऐका ना, ती लीला आहे ना, काय तिचं? अहो ती लीला आहे ना, ती कुठे सापडत नाहीये हो, गायब झाली. काय? असं कसं होऊ शकतं? अहो तेच ना, मी ना सगळीकडे शोधलं, नाही सापडत आहे हो ती मला. ठीक आहे, येतो मी तिथे. या. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही काहीच प्रॉब्लेम नाही. ए श्वेता थांब. अहो गंमतच झाली बघा. हा प्रसाद श्वेतासाठी नाहीच आहे. म्हणजे आहे पण आधी एजंटकडे घेऊन जायचंय. हे मला गुरुजींनी सांगितलं होतं की आधी नवऱ्या मुलाचं उष्ट मग नवरीला ते द्यायचं म्हणून मी तिथे जाऊन येतो आधी. हा सॉरी आय एम सो सॉरी. रेंजच नाही इथे. काय करू मी आता? कसं दिसत पण नाही. ओ हॅलो, कोणी आहे का? एक्सक्यूज मी, कोणी आहे का? गेली कुठे सगळे? कोणीच दिसत नाही कुठे. शूट कॅन्सल वगैरे झालं की काय? आम्हाला नकोय, आतमध्ये द्या. ही अजून इथेच आहे आणि शुद्धीत. किशोर साहेबांच्या प्लॅननुसार आतापर्यंत ही बेशुद्ध असायला हवी होती. हे विक्रांत साहेब पण इथे पोहोचलेच नाहीत की काय? काय झालं? झालंय ना काम तुमचं आता? तेव्हा मग ते तिकडेच. काही लागलं तर सांगेन मी तुम्हाला. हो मॅडम. काही हवंय का तुम्हाला? मग जा. हो. हॅलो, हॅलो कुठे आहात तुम्ही? हो आपलं ठरलं होतं ना इथे स्टोर रूम मध्ये भेटायचं ते. मग किती वेळ? या ना लवकर. अरे देवा, नाही विसरले. आले. थांबा. विसरले.
फोन का उचलत नाही ते. प्रमोदा स्माइल स्माइल परफेक्ट. किती मस्त फोटो आलाय रे. किशोरदा हवं ना? हा. फोटो परफेक्ट. क्या बात है. आपला पण सेल्फी काढू नाही. काढ, काढ. नाईस. ऐका ना, मी ना आपल्या फोटोग्राफरला आपले स्पेशल ग्रुप फोटोज काढायला सांगितले. अरे वा, क्या बात आहे. दादा, अरे आम्ही दोघेही फेटे बांधतोय, तू पण बांधून घे ना, छान दिसेल तुला. अरे नाही पेटा वगैरे नको मला खूप ऑकवर्ड होतं ते. तुम्ही बांधा. अरे ते ऑकवर्ड होण्यासारखं काय आहे दादा? आपलं घरचं कार्य आहे. हे प्रमोद दायला सांग रे. आता फोटोग्राफरला मी आपला स्पेशल फोटो काढायला सांगितलंय. बरं ठीक आहे बाबा, बांधतो मी. ठीक आहे, तुमचं झालं की मी करतो. किशोरदा ऐक ना, मी काय म्हणतो, ऐक 1 मिनिट, मी आलो. 1च मिनिट आलो. हा. कुणालाच काय प्लॅनची पडलेली नाहीये. साधा फोन उचलता येत नाही. काय साळुंके, कशाला 10 वेळा फोन करतोस? एकदा फोन कट केल्यावर परत करायचं नाही एवढी अक्कल नाही का तुला? अहो, इथे एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? आणि आता काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं हे माहिती आहे ना तुला? एवढं तेवढं झालं की मला फोन करत जाऊ नकोस, कळलं ना? चल ठेव फोन. मी यावं टपली मारून जावं अशी अवस्था झाली तुमची सुरेश साळुंके. तर काही कोणाला विचारत बसायचं नाही, आपल्या मनाला येईल ते करून मोकळं व्हायचं. आणि फोन ठेवा आधी बाजूला. आणि मला सांगा, लीला आहे कुठे? अहो तेच तर ना साहेब, कुठे गायब झाली कार्टी हेच कळत नाहीये मला. फोन लावते तर फोन पण उचलत नाहीये. हवेत गायब झाली का जमिनीने गिळलं आता हेच कळेन असं झालंय मला. ओ साहेब, आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे? हे बघा, काही झालं तरी लीला इथे हजर झाली पाहिजे, नाहीतर एजे आणि लीलाचं लग्न होणार नाही, कळलं? हो नाही, असं बोलू नका हो. माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त होतील. हे बघा साहेब, काहीही करून हे लग्न व्हायलाच हवं. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. एक उपाय आहे माझ्याकडे. हो, मग सांगा ना, सांगा. एजेंचं लग्न तुमच्या मुलीशी व्हावं हीच इच्छा आहे ना तुमची? हो यो, किती वेळा एकच प्रश्न विचारतो तुम्ही. मग तुमची लीला जर पळून गेली असली तर काय झालं? तुमची धाकटी मुलगी आहे की रेवू, तिला उभं करा ना लग्नासाठी. हो, तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का रे इन्स्पेक्टर? माझी रेव काय रस्त्यावर पडलीये? कुणाही सोम्या गोम्याशी लग्न करायला मी जवाराशी लग्न करणार आहे का ती? हा, माझ्या रेवला ना खूप लाडाखोडात वाढवलंय मी. तिला खूप चांगलं आणि श्रीमंतच मुलगा मिळणार. सगळं फर्स्ट हँड मिळायला हवंय माझ्या रेवला. कळतं का तुला? ह्याच्या पुढे माझ्या रेव बद्दल बोलताना 10 विचार करायचा, नाहीतर याद राख मी तुझं काय करीन ते. ठीक आहे, चिल. कालिंदी मॅडम, चिल, हळू सोडा. ठीक आहे, थंड व्हा जरा. हा, एवढा तमाशा करायची खरं तर काही गरज नव्हती. हा जो तुमचा राग आहे ना, तो योग्य ठिकाणी बाहेर काढा. आणि तुमची लीला परत कशी येईल याचा विचार करा जरा. आणि तुम्ही पण फक्त लीलाबद्दलच विचार करायचा. माझ्या रेवचं नाव आहे ना, मनात सुद्धा उच्चारायचं नाही. हा, हो ठीक आहे, चिल. मला एक गोष्ट कळत नाहीये की लीलाच्या गायब होण्याने फायदा कोणाचा होणार आहे? एजेंटच्या सुना. राईट, त्यांनीच गायब केलं असणार लीलाला. कालिंदी मॅडम, तुम्ही एक काम करा. तिथे आता गणेश पूजन सुरू असेल, सगळे तिथेच असतील. तुम्ही तिथे जायचं आणि माझी मुलगी कशी हरवली याचा तमाशा करायचा. आता एजेच परत आणतील लीलाला. हो, हे बरोबर आहे तुमचं. माझी लीला, माझी मुलगी कुठे गायब झाली? अरे देवा,
लीला लीला आता प्लॅन बी सुरू. माझी रेव. काय चाललंय? किती वेळ लागताय? ते माझ्या आईला कळलं तर तिथे माझी वाटच लागेल आणि ते शूटही होत नाहीये. काय करू मी? वेळ वाया जातोय. मी काम करते, मी जाते. आज काही यांचे इथे शूट होईल असं मला वाटत नाही. जाऊ. हो मॅडम. अहो कुठे निघालात? सर, तुमच्या हिरोचा काय पत्ता नाहीये. मला वाटत नाही आज तुमचे शूट होईल. मी निघते. ठीक आहे, तुम्हाला हिरोईन व्हायचं नसेल तर जा. मी तर तुमच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलो होतो. कॉस्ट्युम? अहो पण तुमचा हिरो कुठे आहे? अहो तो आलाय मागाशीच. मी त्याला स्क्रिप्ट द्यायला गेलो होतो. तो रेडी होतोय. तुम्ही पटापट रेडी होऊन जा. अच्छा, ते आले आहेत. ओके ओके, मी करते ना, मी करते. काहीच प्रॉब्लेम माझ्याकडे द्या. फक्त ना तुम्ही कॉस्ट्युम असिस्टंटला पाठवा. ते काय ना, मला साडी नेसता येत नाही. हो काय मॅडम, तुम्हाला साधी साडी नेसता येत नाही? हो आपली सिरियल लो बजेट आहे आणि इथे कोणी असिस्टंट नाहीये. चला तयारी करा तुम्ही, मी ब्लॉक लावतो. आपण मला नाही येत ना, आता काय करू? घ्या, प्रयत्न करा. साडी तुम्हालाच नेसावी लागेल ना, त्यामध्ये तर मी तुमची काही हेल्प करू नाही शकत. चला, मला निघायचंय, काम आहे. तुम्ही लवकर चेंज करा, मी आलो. रेडी व्हा, रेडी व्हा. आपण नाही. दादा, कशी काय नेसू? काय आता काय करायचं? लक्ष्मी, ताम्हण, दुर्वा, कलश पूजनाचा कलश, हळदी कुंकू सगळं ठेवलंय ना? हो वहिनी, मी सगळं लिस्ट मधलं चेक करून ठेवलंय. गुड. सरस्वती, मला हे जानवं सोडवून दे ना. घे पटकन. अगं दे पटकन. आणि सरस्वती, आता मला काम सोडून बाकी सगळीकडे लक्ष असतं तुमचं, बघते मी. अगं पटपट उरख. एजे येतील, लवकर आवरा. कुठे आहे माझी मुलगी? हा काय हो, माझी मुलगी कुठे आहे? मला काय माहित तुमची मुलगी कुठे आहे? तुम्हालाच माहितीये, मी सगळीकडे शोधलंय तिला. तुम्ही कुठे गायब केलेत माझ्या मुलीला? हे बघा, आम्ही सकाळपासून लग्नाच्या तयारीत बिझी आहोत. आम्हाला नाही माहिती तुमची मुलगी कुठे गेली आहे. माझी मुलगी मला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये, तसा शब्द दिलाय तिने. वाटेल ते बोलू नका. आम्ही का गायब करू तुमच्या मुलीला? कारण आम्ही इथे एजंटच्या लग्नाला आलेलो, तुम्हाला आवडलं नाहीये. आता तर काय, माझ्या मुलीलाच गायब केलंय. तुम्ही किती वेळा विचारलं ना, तरी आमचं उत्तर तेच राहणार आहे. तुमची मुलगी लीला कुठे आहे आम्हाला माहित नाहीये. हेच तुमचं उत्तर आहे ना? ठीक आहे, मग आता मी सरळ एजंटकडे जाते. आता तेच तुमच्याकडून खरं काय ते बदवून घेतील.